उंची प्लस 1.5 इंच घेतलं आहे, हे अर्धा इंच घेतलं आहे, 0.5 घेतलं आहे, शोल्डर 5 इंच घेतलेलं आहे. उभा वाढते बरं. हो काढ, उभाच काढ. आणि हे 5.5 घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे छातीचा चौथा हे इकडे मापं दिलेले आहे. छातीचा चौथा प्लस 3 इंच घेतलेलं आहे. ओके. त्यानंतर आता आपण इथं टक्स लाईन घेणार आहेत. 36चं माप आहे, तर 36चा चौथा 9 होतो, 9 प्लस 1 इंच 10. 10वर आपली ही आडवी टक्स लाईन असते. प्रत्येकाने टक्स लाईन डायरेक्ट आडवी मार्किंग करून घ्यायची. हां. त्यानंतर आपल्याला इथं 4 इंच घ्यायचे आहे. इथं हा पॉईंट 4ला लावायचा. खाली पण आपलं चुकायला नको म्हणून 4वर पॉईंट लावून घ्यायचा. ही लाईन सरळ करायची. ओके. आता इथून आपण हे 4वर पॉईंट लावलेला आहे. 10 इंच इकडे घ्यायचे, ह्या लाईनवर पॉईंट लावायचे. 8-10 इंच इकडे घेतला, हा पॉईंट आपण अर्ध्याला क्रॉस केला. इथं 0.5 करून घ्यायचा. इथून पुढे आपण 2 इंच घेतलेलं आहे, इथं 2 इंच करून घ्यायचं. हे सर्व पॉईंट तुम्हाला तेव्हाचे तेव्हा नोट करायचे. त्यानंतर वरच्या लाईनवरून आपण हे 2 इंच घेतलेलं आहे, हे 2 इंच घेतलं, हा पण 2चा पॉईंट लावून घ्यायचा आणि हा इकडे क्रॉस करायचा. ओके. हा इथे क्रॉस झाला. हे सर्व माप झाले. त्यानंतर आपण मुंडा 5.5 घेतलेला आहे, तर आपण इथं 5.5लाच पॉईंट लावणार. कितीवर लावला? हा पॉईंट इथं मॅच झाला. ओके. आता प्रत्येकाच्या कर्वची आपली स्केल नसतेच, म्हणून तुम्हाला घरच्या घरी तुम्ही असा आकार देऊ शकता. घरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ह्या अर्ध्यावरून आता आपल्याला हा जो आहे सेप हा सरळच असतो आणि याला राऊंड करायचा आहे. असा इथून इथपर्यंत यायचा आणि असा हळूहळू आकार द्यायचा. बस मुंड्यामध्ये क्रॉस. हा आकार आपला कंटिन्यू झाला. याला सरळ करायचा, म्हणजे कर्व तयार व्हायला पाहिजे, सरळ यायला पाहिजे. त्यानंतर हा पॉईंट बघा, प्रत्येकाने आता इथंच मिस्टेक केली तुम्ही सगळ्यांनी. इथं तुम्ही आता मी जर तुम्हाला असं सांगणार नाही की अर्धा इंच तुम्हाला पुढे घ्यायचं आहे, तर तुम्ही प्रत्येकजण इथं आकार घालणार तुमचा, इथं नको जायला. म्हणून हा जो आकार आहे तो असा घ्यायचा आणि असा येऊ द्यायचा आहे. लक्षात घ्या, पॉईंट कोणीच तयार करू नका, प्रत्येकाने आकार असेच घ्यायचे. आणि आता हा पूर्ण वेस्टेज पार्ट असणार आहे आपला. नेहमीची आपली शिलाई मार्जिन ब्लाऊजची 2 इंच आणि आपण हे डायरेक्ट पॅटर्न तयार निघत आहेत आपले. आपण मार्जिन कुठंच वाढवणार नाही, म्हणून आपण इथं 1/2 इंच इकडे आपल्या मार्जिनमध्ये जाणार आहे आणि 1/2 इंच मार्जिनमध्ये इकडे जातात. प्रत्येकाचं मार्जिन, माझी स्वतःची मार्जिन एवढी जाते, 1/2 इंचाहून एक लाईन जास्तची. हां. मग हे 2 मिळाले म्हणजे आपला 1/2 इंच तयार होतो. 1/2 इंच टोटल मार्जिन जाते, तर आपण डायरेक्ट राऊंड फिगर 1 इंच वर पुढे किती घ्यायचा? 1 घ्यायचा. हा एक आपला जॉईंटचा असतो. आता हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला इथं क्रॉस करायचा. ओके. हा क्रॉस झाल्यानंतर ह्या लाईनपासून आपल्याला 1 इंच घ्यायचे, कर्ज इथं घ्यायचं आहे आणि हा एकचा पॉईंट ह्या पॉईंटला बघा, अर्धा इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलं आहे, या पॉईंटला असा मॅच करायचा आहे. जेव्हा तुम्ही असं करणार तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला एकदम छान असा कप तयार होतो. आणि हा अर्धा इंच आपलं वर आहे, तर हा इकडचा जो टक्स आहे तो आपण अर्ध्या इंचाला इथं मॅच करणार. आणि हा पूर्ण जो क्रॉस लाईनवाला पार्ट आहे तो वेस्टेज असणार आहे. हे सर्व पार्ट आपले कटिंग करून आपल्याला फेकायचे असतात. हे झालं आपलं पूर्ण प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग. ओके. बाकी चला करा प्रत्येकाने पेपरवर प्रॅक्टिस. पॉईंट लावले गेलेले आहेत. हे झालंय प्रत्येकाचा इथपर्यंत. त्या बाजूला 1 इंच वर घ्यायचंय आपल्याला शेवट. खालून 1 इंच वर घ्यायचंय, खालून 1 इंच वर, खालून 1 इंच वर आणि ह्या टक्सपर्यंत क्रॉस करायचंय. बघा पेपर इथंच, कोणी काही गडबड करू नका, प्रत्येकाला बघायला मिळणार आहे शेवट. आणि हे इकडे अर्धा इंच क्रॉस करायचं, जो आपण अर्ध्याचा पॉईंट लावलेला होता तो. हे झालं आपलं पूर्ण वेस्टेज पार्ट.
आकार कट करा, या गड्याची कटिंग करा. म्हणजे बाहेरचं जे आहे ना पूर्ण आउटलाईन जी आहे ती कटिंग करून घ्या आधी, मग आतमध्ये मैदानात उतरायचं या. असं करा. मला कातरणी होईल. हे बघा, हा जो आहे तो असा कट करायचा आहे तुम्हाला. वेस्टेज पार्ट पूर्ण काढायचे आहे. मी मॅडमने लक्ष दिलं तरी चालतंय, नंतर तुमचे कामं तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता इथं पार्ट आहे तुमचा, हा वाला जो पार्ट आहे तोच कट करायचा आहे आधी. केव्हा कट करायचे आहे? राऊंडमध्ये आधी आपल्याला ही वाली लाईन कट करायची आहे, मग नंतर आपल्याला वेस्टेज टक्स काढायचा असतो. पॉईंट तयार व्हायला नको, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा हे बघ, ओके. हा झाला आपला फुलवाला प्रिन्सेस कट. याला तुम्ही बॅकला हुक करू शकता, असं तसं बंद राहू देऊ शकता. ही आपलं प्रिन्सेस कटचं पॅटर्न तयार झाला. इथं